तुम्हाला का गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाहीये? तुमचा कोणता हट्ट आहे फडणवीस साहेब? गरीब मराठे मोठे न होऊ द्यायचा का? तुम्ही आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या मुळावरती उभा राहिलात. तुम्ही जर वेळोवेळी असंच करीत राहिलात तर मराठा समाज तुम्हाला योग्य वेळ आल्यावर योग्य वेळी घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाहीये. एका बाजूला लावा. मराठा समाजाला मी सांगत होतो तुमच्या लेकराच्या वेदना वायाला जाऊ देऊ नका. लेकर डोळ्यासमोर असू द्या. आरक्षण मिळाल्याच्या नंतर तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. ही घोंगडी बैठक तुम्हाला जाग करण्यासाठी आहे. आता निवडणुका आल्यात. हे लोक गोड बोलतील, तुमच्या लेकराच्या न्यायापासून तुम्हाला लांब नेतील. हे 5 वर्षातून एकदा येतंय. एकदा हे लोक निवडून गेले की पुन्हा माझ्या गरीब मराठ्यांना विचारणार नाहीत. म्हणून याच वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वतःच्या लेकराच्या वेदना डोळ्यासमोर कायम असू द्या. विसरू नका. तुमचा त्याग, तुमचे कष्ट विसरू नका. तुम्ही घातलेला पैसा विसरू नका. हे लोक मोठे होतील पण तुमचे लेकर दारिद्र्याच्या खाईत पडतील हे आठवणीत राहू द्या. आता समाज आणि समाजाचे लेकर संपू देऊ नका. रात्रंदिवस मराठा जागा ठेवण्याचं काम सुरू 1 वर्षापासून आहे. आपण एकत्र येतोय. महिना 2 महिन्याला आपण सातत्याने एकत्र येतोय. आपल्या समाजाला, आपल्या लेकराला लागणारं आरक्षण विसरू